वरील जे आमचे वरचे नेते मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता बैठक केलेली आहे. आम्ही सगळी मंडळी आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, इथे शिवराजजी आहे, बाकी आमचे नितीनजी आहे, त्या ठिकाणी अनेक लोक आहेत प्रमुख, त्यांच्यासमोर आम्ही सगळ्यांनी मीटिंग केली आहे आणि त्यांनी आम्हाला जी द्यायला पाहिजे ते आमच्याकडे देत आहेत. हे त्यांची नावं येत आहेत, काही आमची नावं आहे. असं म्हणून भाजप, शिवसेना आणि YSP असं मिळून आम्ही करतो आहे. वरच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्हाला युती करण्याचं आमचं पूर्ण मनोबल आहे. आम्ही युती करण्यात 100% सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये युतीचे आता आज उद्यापर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी फायनल होईल त्या तुमच्यासमोर येतील. आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा मांडला की युती जर झाली तर तुमचे लोक बंड करतील का? भारतीय जनता पार्टी ही अशी एक कॅडर बेस पार्टी आहे. याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो केव्हाही हा बंडखोरी करत नाही. हा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे. आपण अनेक वर्ष पाहिले आहे की बरेचदा आमच्या अनेक स्टेटमध्येसुद्धा तिकिटा कमी जास्त करतात, खालीवर करतात, वरदा तिकिटा कापतात, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी असं करत नाही. तो बंडखोरी होऊ नये यासाठी ते ठेवून कार्यालयामध्ये पोहोचवल्या जाणं अशी काही चर्चा आहे. नेमकं काय सत्य आहे? बंडखोरी मी आधीच सांगितलं की बंडखोरी 100% होणार नाही. आमचे पण ते झोन कार्यालयामध्ये फॉर्म पोहोचवल्या नाही असं काही नाही. कसं असतं तुम्हाला सांगतो की असं त्याच्यामागचा हा उद्देश नाही की बंडखोरी होईल म्हणून आम्ही डायरेक्ट झोन कार्यालयात आमचे पक्ष फॉर्म्स आम्ही देऊ असा यातला भाग नाही आहे. तो एक स्ट्रॅटेजी म्हणून आमचा एक भाग आहे की या ठिकाणी आमचे जर पाहिलं तर कुटे साहेब आहे त्या ठिकाणी आमचे प्रमुख म्हणून ते काम करत आहे. आमचे ते मार्गदर्शक म्हणून आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर हे आहेत आमचे अनेक मंडळी महत्त्वपूर्ण लोक आहेत त्या ठिकाणी की असं कुठेही काम होणार नाही याची आम्हाला खात्री आहे याच्यामध्ये.